स्टार्ट. गेल्या सेशनमध्ये मी JDK इन्स्टॉल कसं करायचं ते दाखवलं. मग आपण एक सॅम्पल प्रोग्राम JDK डाउनलोड केला, मग इन्स्टॉल केला, त्याचा पाथ सेट केला होता. पाथ सेट करून मग एक साधासा एक प्रोग्राम लिहिला होता हॅलो वर्ल्डचा आणि तो रन करून बघितला होता. आता आपल्याला एक एक टूल्स परत डिटेल डिस्कस करायचे आणि मग फर्स्ट जावा प्रोग्राम पण नीट डिस्कस करायचा. ठीक आहे. आता फर्स्ट टूल आपल्याला बघायचं आहे, दॅट इज जावा सी और ऑल्सो कॉल्ड एज अ जावा कंपाइलर. ठीक आहे. आता हा आपण लास्ट टाइम वापरला, फक्त आता आज जरा इलॅबोरेटेड इन डिटेल आपण ह्या टूल बद्दल डिस्कस करूया. तो व्हॉट इज जावा सी? तो दिस इज अ टूल कॉल्ड एज जावा कंपाइलर. याला काय म्हणायचं? जावा कंपाइलर. ओके. आता ह्या टूलचं काम काय आहे? तर हा जो जावा सी टूल आहे, ओके, त्याचं काम आहे की तुमचा सोर्स फाईल घेणार, जावा सोर्स फाईल. ओके. तर ही टूल इनपुट म्हणून काय घेणार? डॉट जावा. आणि त्या डॉट जावा फाईलमध्ये काही एरर्स आहेत का शोधणार. सिंटॅक्स एरर्स, सिमेंटिक एरर्स, सिंटॅक्स एरर्स ते चेक करणं. पण कंपायलर असल्यामुळे पूर्ण प्रोग्राम, म्हणजे त्याची कंपायलेशन पॉलिसी आठवत आहे ना, इंटरप्रिटेशन आणि कंपायलेशन असे दोन पॉलिसी आहेत. तर कंपायलेशनची पॉलिसी दॅट इज एंटायर कोड. तर डॉट जावा घेईल आणि त्या डॉट जावामध्ये काय शोधणार? सिंटॅक्स एरर्स, सिमेंटिक एरर्स असतील तर ते एरर्स सांगेल आपल्याला. येतोय स्लाइडला, डायग्रामॅटिकली दाखवतोय, आता समजून घ्या. आणि नसेल म्हणजे त्या डॉट जावामध्ये काही एरर्स नसतील तर त्याला बाईट कोड मध्ये कन्वर्ट करणार. त्यालाच आपण जावा एक्झिक्युटेबल म्हणतो. व्हॉट इज जावा एक्झिक्युटेबल? ऑल्सो कॉल्ड एज अ बाईट कोड, और इट्स कॉल्ड एज अ हायपोथेटिकल कोड और व्हर्च्युअल मशीन कोड. म्हणजे असा मशीन कोड जो कोणाचा आहे, रिअल मशीनचा नाही, एका व्हर्च्युअल मशीन. मग तो तुमचा जावा टूल आहे. त्या जावा टूल बद्दल परत डिस्कस करू. तर डॉट जावा सी टूल घेणार, त्याच्यात एरर्स असतील तर सगळे एरर्स अलॉंग विथ लाईन नंबर सांगणार, आणि नसेल तर त्याला डॉट क्लास मध्ये कन्वर्ट करणार. गेटिंग? आणि ही डॉट क्लास म्हणजेच काय आहे? बाईट कोडची फाईल. बाईट कोड. पण डॉट क्लासची पण काय बनणार? फाईल. डॉट क्लासची पण काय बनते? फाईल. ठीक आहे. आणि ती डॉट क्लास फाईल म्हणजेच तुमची जावा एक्झिक्युटेबल फाईल किंवा बाईट कोड फाईल, आणि ती तुम्ही JVM ला देणार आहे कशासाठी? एक्झिक्युशन. ओके. हे स्टँडर्ड पॉलिसी आहे. पण आता मग तुम्हाला प्रश्न असेल की ह्या डॉट जावाचं नाव काय असेल? म्हणजे डॉट जावा नाही, डॉट क्लास. डॉट जावाला जे काही नाव द्याल, व्हॉट एव्हर नेम, पण डॉट क्लासचं नाव काय आहे? तर बऱ्याच जणांना वाटतं जे डॉट जावाचं नाव आहे ना, तेच नाव कोणाला मिळतं? डॉट क्लासला. तर तसं नसतं. येतोय हे लक्षात घ्या. त्या डॉट जावामध्ये जेवढे क्लासेस टाईप कराल, प्रत्येक क्लासची एक काय बनते? डॉट क्लास. म्हणजे डॉट क्लास या फाईलचं नाव हे या सोर्स फाईलच्या नावावर डिपेंड करत नाही. तर डॉट क्लासचं नाव कशावर डिपेंड करतं? त्या फाईलमध्ये ज्या नावाचा क्लास लिहिलाय त्याच्यावर. आणि त्या फाईलमध्ये किती क्लासेस लिहिले आहेत ना, तेवढे काय दिसतील तुम्हाला डिरेक्टरीमध्ये? डॉट क्लासेस. आता इलस्ट्रेशन देतो मी त्याचं. हे बघा, आता आपण नोटपॅड मध्ये लास्ट टाइम आपण एक फाईल क्रिएट केली होती, आठवत आहे? आपण आपला एक फोल्डर पण बनवला होता सी ड्राईव्हवर, सी ड्राईव्ह या डी ड्राईव्हवर बहुतेक. ऑफलाईन जावा ऑफलाईन 2 असा एक फोल्डर बनवला होता, आठवत आहे? त्यात एक फर्स्ट डॉट जावा बनवली होती फाईल, राईट. आणि त्यात एक क्लास लिहिला होता.
आता काय झालं की ह्या एक्झाम्पल वरनं तुम्ही कन्क्लुजन काय काढता की फाईलचं नाव फर्स्ट आहे, क्लासचं नाव पण फर्स्ट आहे. कंपाईल केल्यानंतर जेव्हा मी ह्याला कंपाईल केलं जावॅक फर्स्ट डॉट जावा गेटिंग, तर डिरेक्टरीमध्ये तुम्हाला काय दिसतंय फर्स्ट डॉट क्लास, म्हणजे दोन फाईल्स आहेत. एक डिरेक्टरीमध्ये फर्स्ट डॉट जावा आहे आणि दुसरी फाईल काय दिसते फर्स्ट डॉट क्लास. या दोन फाईल नेम्सवरनं तुम्हाला काय वाटतं की जे म्हणजे तुम्ही स्वतःच कन्क्लुजन काढता की जे डॉट जावाला नाव आहे तेच नाव कोणाला आहे डॉट क्लासला. पण तसा रूल नाहीये. डॉट क्लास या फाईलचं नाव हे या क्लासच्या नावावर डिपेंड करतं, नॉट ऑन द सोर्स फाईल. म्हणजे तुमच्या ज्या सोर्स फाईलचं नाव आहे त्याच्यावर कोणाचं नाव डिपेंड करत नाही. डॉट क्लास, डॉट क्लासचं नाव कम्प्लिटली कोणावर डिपेंड करतं क्लास. गेटिंग, क्लासला काय नाव आहे ना त्याच्यावर कोणाच्या फाईलचं नाव डिपेंड करतं डॉट क्लास. गेटिंग, म्हणजे एक रूल नेक्स्ट लक्षात घ्या की एका डॉट जावामध्ये आपण पाहिजे तितके काय लिहू शकतो क्लासेस. मग आता मुद्दामून बघा तुम्हाला मी काय दाखवतोय की फर्स्ट आपल्या डॉट जावाचं नाव आहे, ठीक आहे, आणि क्लासचं नाव डॉट ए ठेवतो आणि सायमल्टेनियसली डिरेक्टरीमध्ये पण दाखवतो तुम्हाला. आता डिरेक्टरी तिकडून दिसत नाही तुम्हाला म्हणून एक्सप्लोरर मधून दाखवतो, म्हणजे तिथे ते कन्सोल विंडोवर करेक्ट कळत नाही. बघा इथे आता तुम्ही इथे बघाल की एक फर्स्ट डॉट क्लास आहे आणि एक फर्स्ट डॉट जावा फाईल आहे. तात्पुरता आता ही फाईल ना डिलीट करतो. कोणती फाईल फर्स्ट डॉट क्लास डिलीट केली आणि आपल्या डॉट जावामध्ये येऊया. एक क्लासचं नाव काय दिलंय क्लास ए आणि अजून एक क्लासचं नाव देतो, अजून एक क्लास टाईप करतो, अजून एक क्लास टाईप करतो. पाहिजे तितके क्लासेस लिहू शकतात, त्याला काही प्रॉब्लेम नाही. ए क्लास लिहिला, बी क्लास लिहिला, इथे सी क्लास लिहितो. प्रत्येकात मेन असू शकतो. म्हणून फर्स्ट जावा प्रोग्राम जेव्हा होईल तेव्हा हे सगळे पॉइंट्स लक्षात ठेवा. जसं आपण फर्स्ट सी प्रोग्राम घेतला तेव्हा मी तुम्हाला प्रत्येक पॉइंट बद्दल लिहायला लावलं होतं ते. तसंच फर्स्ट जावा प्रोग्राम मध्ये पण काय लक्षात ठेवा, हे सगळे पॉइंट्स प्रत्येक क्लासमध्ये काय असू शकतो मेन. याच्यात पण मेन असेल, याच्यात पण मेन, याच्यात पण मेन. मुद्दामून मी आता हॅलो वर्ल्ड फ्रॉम ए देतो. गेटिंग, इथे लिहितोय हॅलो वर्ल्ड फ्रॉम बी. का रे याच्या आत परत हॅलो वर्ल्ड फ्रॉम सी. आपण त्या प्रत्येक गोष्टीबद्दल डिस्कस करणार आहे. प्रायव्हेट काय, पब्लिक काय, वॉइड काय, मेन काय, सगळं ते स्ट्रिंग ARGS हे सिस्टीम काय, आउट, या प्रत्येक शब्दाबद्दल मिनिंग देणार आहे. डोंट वरी. आता तात्पुरता आपण त्या फाईल्सचे मेकॅनिझम समजून घेतोय. तर एका डॉट जावामध्ये किती पण पाहिजे तेवढे काय टाईप करू शकता क्लासेस. वन डॉट जावा कॅन हॅव एनी नंबर ऑफ क्लासेस. म्हणजे हा नियम कळला. आणि जे जावाच्या फाईलला नाव दिलंय तेच क्लासला द्यायचं असतं असं काही रूल नाहीये. म्हणजे जे आपण जावा फाईलला नाव दिलंय ना तेच इकडे क्लासला पण नाव द्यायलाच पाहिजे असं काही कंपल्शन नाही. क्लासला तुम्हाला जे नाव द्यायचं ते द्या. मोर एव्हर तुम्ही क्लासच्या आत पण क्लास काय करू शकता डिफाईन, त्याला इनर क्लासेस म्हणतात. इनर क्लासेस, इनर क्लासेस म्हणजे एक क्लास जो कोणत्या तरी दुसऱ्या क्लासच्या आत काय केलाय डिफाईन. आपण नेस्टेड स्ट्रक्चर्स कसे बघितले होते स्ट्रक्चर सी मध्ये, नेस्टेड स्ट्रक्चर एक स्ट्रक्चरच्या आत दुसरा, तसा इथे अलाउड आहे. म्हणजे सपोज इथे क्लास बी लिहिला, मग म्हणाल तो क्लास बी आणि हा क्लास बी वेगळे. हा क्लास बी बाहेर आहे, हा क्लास बी त्याच्या आत आहे. कळतंय का? आणि क्लासच्या आत पण क्लास काय करता येतात डिफाईन. आता तात्पुरतं त्याला एम्प्टी ठेवलाय. असंही येऊ शकतं की या क्लासच्या आत पण एक काय आहे क्लास. गेटिंग? किंवा इकडे सुद्धा एक दुसरा क्लास कॉल्ड एज क्लास एक्स, काही असू शकतं. मग आता थोडक्यात काय लक्षात ठेवायचं आहे की एका सोर्स फाईलमध्ये पाहिजे तेवढे काय असू शकतात क्लासेस, किती पण. क्लासच्या आत पण काय असू शकतात क्लासेस.
एक क्लासच्या आत पण दुसरा क्लास असू शकतो. आणि लक्षात घ्या, जितके क्लासेस, जेवढे क्लासेस लिहिले तेवढे तुम्हाला डिरेक्टरीमध्ये काय दिसतील, डॉट क्लास फाईल. म्हणजे डॉट क्लास फाईल्स किती दिसणार, जेवढे त्या फाईलमध्ये काय आहेत क्लासेस. पटतंय? म्हणजे जेवढे क्लासेस तेवढे डॉट क्लास. आणि प्रत्येक क्लासला नाव काय मिळेल, त्या क्लासचं जे नाव आहे. म्हणजे आता हा पहिला क्लास इथे जो आहे तो ए आहे, गेटिंग? मग त्याला नाव काय मिळणार, ए डॉट क्लास. आता म्हणाल मग आतला जो क्लास आहे त्याला, तर त्याला फक्त बी डॉट क्लास नाही मिळत, त्याला त्याच्या आउटर क्लासचं नाव सुद्धा काय होतं, अटॅच. पण ते अटॅच कसं होतं ते दाखवतो बघा. बी डॉट क्लास आणि आउटर क्लासचं नाव ए आणि मध्ये डॉलर असते, गेटिंग? इथे मध्ये डॉलर असतं. कसं नेमिंग आहे कळलं? आउटर क्लासचं नाव आणि त्याला अटॅच काय होईल, इनर. म्हणजे ए डॉलर बी डॉट क्लास. मग हा आतला सी जो आहे त्याचा पण क्लास बनणारच. मग त्याला असं नाव येतं बघा, ए, ठीक आहे, डॉलर बी डॉलर सी डॉट क्लास. असं चालत राहणार. आता ह्याला पण काय असणार आहे, एक वेगळा क्लास. आता हा असेल डायरेक्ट बी डॉट क्लास, हा असेल बी डॉलर एक्स डॉट क्लास, हा असेल फक्त सी डॉट क्लास. हा असणार सी डॉट क्लास, हा असणार बी डॉलर एक्स डॉट क्लास, हा नुसता बी डॉट क्लास, हा ए डॉलर बी डॉट क्लास, ए डॉलर बी डॉलर सी डॉट क्लास, हा नुसता ए डॉट क्लास. म्हणजे जेवढे क्लासेस तेवढे डॉट क्लास. हा रूल पण मला वाटतं कळला तुम्हाला. कळताय? पॉइंट्स कळलंय ना? म्हणजे काय कळलं की सोर्स फाईलचं नाव आणि क्लास फाईलचं नाव सेमच असलं पाहिजे असं काही रूल नाही, गेटिंग? म्हणजे आत जो लिहिलेला क्लास आहे, कारण मागच्या सेशनमध्ये आपण जो फाईल म्हणजे प्रोग्राम बनवला आणि त्यात जो क्लास बनवला त्या क्लासचं नाव आणि फाईलचं नाव काय ठेवलं होतं, सेम. मग ते ऑब्झर्वेशन केल्यावर तुम्हाला काय वाटतं की डॉट क्लासचं नाव हे त्या सोर्स फाईलच्या नावावरच डिपेंड करतं. आणि एक असं अझम्पशन केलं असेल की क्लासचं नाव आणि फाईलचं नाव काय ठेवायचं, सेम. असं काहीही रूल नाही. आणि एका सोर्स फाईलमध्ये किती क्लासेस असू शकतात, पाहिजे तेवढे, एनी नंबर. आणि जेवढे क्लासेस लिहिलेत तेवढे डॉट क्लास. इवन तो इनर क्लास जो असतो ना त्याची सुद्धा वेगळी काय तयार होते डिरेक्टरीमध्ये, डॉट क्लास फाईल. कळलं ना? तर ह्याची एक फाईल बनणार ए डॉट क्लास, याची दुसरी ए डॉलर बी डॉट क्लास, याची तिसरी ए डॉलर बी डॉलर सी डॉट क्लास, याची बी डॉट क्लास, याची बी डॉलर एक्स डॉट क्लास आणि याची नुसती सी डॉट क्लास. एग्रीड? क्लिअर? ओके. आता इथे कंपाईल करून दाखवतो तुम्हाला. फक्त कंपाईल करून आपण बघूया ते किती क्लासेस तयार होतात. सी ड्राईव्हवर केलं होतं, CD बॅकस्लॅश करतोय, जावा ऑफलाईन 2. इथे मी जॅवॅक आणि काय देतोय, फर्स्ट डॉट जावा. त्याच्या आधी मी डिरेक्टरी मधलं कंटेंट दाखवलं तुम्हाला. इथे बघा सध्याला फक्त एक जावा फाईल आहे. ओके, कंपाईल करतो. इथून पण तुम्ही DIR करून बघू शकता बघा, आणि पाहिजे तर इथे पण बघा. इथे बघा किती क्लास फाईल्स तयार झाल्या, जेवढे क्लासेस आहेत. मग पहिला एचा आलाय, बीचा आहे, सीचा आहे. मग बीच्या आत एक्स होता म्हणून बी डॉलर, मग एच्या आत एक बी होता, बीच्या आत एक सी होता. तेवढे डॉट क्लास तयार झाले का नाही? म्हणजे हा आता एक पॉइंट तुम्हाला क्लिअर झाला. ओके, म्हणजे हे नेमिंगचे रूल्स लक्षात ठेवा. म्हणजे क्लासचं नाव आणि फाईलचं नाव क्लिअर, क्लासचं नाव आणि फाईलचं नाव काय असलंच पाहिजे सेम. असं काय एका डॉट जावामध्ये पाहिजे तेवढे क्लासेस. पॉइंट 2. थर्ड, ॲज मेनी क्लासेस दॅट मेनी डॉट क्लास इन द डिरेक्टरी.
each and every class will have a separate bytecode file that is a dot class file. रूल क्लिअर. मग सगळ्या क्लासमध्ये काय असू शकतो? मेन. सगळ्यामध्ये मेन असू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. गेटिंग? आता नेक्स्ट एक लक्षात घ्या, यांच्याकडे क्लासेसला ऍक्सेस स्पेसिफायर देता येतं. ऍक्सेस स्पेसिफायर लाईक पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड. एक फक्त रूल लक्षात घ्या, जर तो टॉप लेवल क्लास असेल तर थोडंफार ज्यांना C++ येतं ना त्यांना थोडं कन्फ्युजन होणार आहे. ज्यांना नाहीच येतं सगळ्यात बेस्टच आहे. म्हणजे C to जावामध्ये जे येतात ना, C पासून डायरेक्ट जावामध्ये ठीकच आहे, म्हणजे नो नीड ऑफ कन्फ्युजन होती. कारण ज्यांना C++ येतं ना ते सगळं जावाशी मॅच करायला प्रयत्न करतात आणि मग थोडीफार रूल्स बदलतात आणि मग आम्ही माती खातो. क्लिअर? म्हणजे कन्फ्युजन होतं. म्हणून काय करायचं, अज्युमच करा आपल्याला काय येतच नाही C++, डायरेक्ट C to आपण काय स्विच करतोय, जावा. गेटिंग? तर इथे क्लासेसला काय द्यायची प्रोव्हिजन आहे, ऍक्सेस स्पेसिफायर. इथे क्लास वर्डच्या आधी तुम्ही इथे पब्लिक असे ऍक्सेस स्पेसिफायर देऊ शकता. गेटिंग? म्हणजे पब्लिक देऊ शकता, प्रायव्हेट देऊ शकता, प्रोटेक्टेड देऊ शकता किंवा नाहीच द्यायचं. गेटिंग? आता त्यांचे मीनिंग्स काय ते येतील अप्रोप्रिएट टाइमला. आता तात्पुरतं फक्त लक्षात घ्या, जर तो क्लास टॉप लेवल क्लास आहे, टॉप लेवल क्लास म्हणजे कळलं ना, जो कोणाच्या आत नाहीये. जसा हा B टॉप लेवल क्लास नाहीये, C टॉप लेवल नाहीये. का? कारण तो कुठल्या तरी दुसऱ्या क्लासच्या आत. तर जर तो टॉप लेवल क्लास असेल तर त्याला फक्त पब्लिकच देता येतं किंवा काहीच नाही. गेटिंग? आणि आता मी जसं सांगितलं ना, ज्यांना C++ येतात ते लोक काहीतरी वेगळं अज्युम करतात की काहीच नाही दिलं तर त्यांना वाटतं डिफॉल्ट पब्लिक. तर तसं नाहीये, किंवा डिफॉल्ट प्रायव्हेट, तसं नाहीये. यांच्याकडे 4 वेगळे लेवल आहेत. पब्लिक लेवल वेगळा आहे, प्रायव्हेट लेवल वेगळा आहे, प्रोटेक्टेड वेगळा आहे, आणि जेव्हा काहीच देत नाही तर तो लेवल पण वेगळा. कळलं का? म्हणजे ह्यांच्याकडे टोटल प्रिव्हिलेजेस किती आहेत जावाकडे? 4. एक पब्लिक प्रिव्हिलेज, प्रायव्हेट प्रिव्हिलेज, प्रोटेक्टेड प्रिव्हिलेज आणि डिफॉल्ट. डिफॉल्ट म्हणजे जेव्हा आपण काय देतच नाही, काहीच कीवर्ड देत नाही, तर त्याला काय म्हणायचं? डिफॉल्ट. आणि डिफॉल्ट ही लेवल वेगळी आहे यांच्याकडे, C++ सारखं नाहीये. C++ मध्ये कसं असतं, जेव्हा ऍक्सेस स्पेसिफायर देत नाही तर तिथे डिफॉल्ट प्रायव्हेट असतं. स्ट्रक्चर असेल तर ते डिफॉल्ट पब्लिक असतं. तसं नाहीये. म्हणजे त्यांच्याकडे 3च प्रिव्हिलेजेस आहेत, ह्यांच्याकडे 4 प्रिव्हिलेज आहेत. पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड आणि डिफॉल्ट. डिफॉल्ट कसं रेकग्नाइज करायचं? जेव्हा काहीच लिहिलं नाही तर डिफॉल्ट, म्हणजे काहीच ऍक्सेस स्पेसिफायर देत नाही तेव्हा ते डिफॉल्ट. पण चौघांचं मिनिंग काय, चौघांना काय काय ऍक्सेसिबिलिटी आहे येणार आहे, ते अप्रोप्रिएट टॉपिकला येईल. फक्त इथे रूल लक्षात घ्या की जर तो टॉप लेवल क्लास आहे तर इथे काय देता येतं? पब्लिक किंवा काहीच नाही. हा, आता इनर क्लास असेल तर त्याला प्रायव्हेट पण देता येतं, काही रॉंग नाही. फक्त टॉप लेवल क्लासेसला काय देता येत नाही, प्रोटेक्टेड आणि प्रायव्हेट. फक्त काय देता येतं? पब्लिक किंवा डिफॉल्ट, म्हणजे नथिंग. हा, आता पुढचा पॉइंट, जर त्याला पब्लिक दिलं असेल, ठीक आहे, तर जावा म्हणतं की त्या क्लासचं नाव आणि फाईलचं नाव सेम असलं पाहिजे. म्हणजे कधी मॅन्डेटरी आहे फाईलचं नाव आणि क्लासचं नाव सेम? जेव्हा क्लास पब्लिक आहे. हे छोटे छोटे रूल्स आहेत, लक्षात घ्या. आणि हेच रूल्स इंटरव्ह्यूज मध्ये चेक होतात की तुमचं फाउंडेशन पक्का आहे का नाही. गेटिंग? तर क्लास काय आहे? पब्लिक, तर त्या फाईलचं नाव आणि क्लासचं नाव काय पाहिजे? सेम. हा, पण पब्लिक नसेल तर काही मॅन्डेटरी रूल नाही. गेटिंग? ओके. तर मग मला सांगा, या नियमाप्रमाणे एका जावा फाईल मध्ये बघा मी काय म्हणतोय, ट्रू और फॉल्स, व्हॉट स्टेटमेंट आय एम टेलिंग. इन एनी जावा फाईल you can have at the most one public class. काय वाटतं तुम्ही कन्व्हिन्स्ड आहात का? या एका जावा फाईल मध्ये जास्तीत जास्त एकच पब्लिक क्लास असू शकतो. काय वाटतं, पटतं हे स्टेटमेंट? कारण जर तुम्ही एकपेक्षा जास्त पब्लिक बनवलात तर त्यांना त्या त्या वेगळ्या वेगळ्या फाईलमध्ये सेव्ह करायला लागणार ना रे. कारण आत्ताच रूल दिला ना, जर क्लास काय आहे? पब्लिक,
तर क्लासचं नाव आणि फाईलचं नाव काय पाहिजे सेम. मग मला सांगा, जर 2 क्लासेस पब्लिक एकाच फाईलमध्ये बनवले तर ते दोन्ही नावं एकाच फाईलला कशी देता येणार? म्हणजे आपल्याला ते 2 सेपरेट फाईलमध्ये ठेवायला लागेल. याला सेव्ह करायला लागेल a.java मध्ये आणि याला सेव्ह करायला लागेल b.java. म्हणजे पॉइंट कळला. आणि त्यामुळे एका फाईलमध्ये किती पब्लिक असू शकतात? जास्तीत जास्त, म्हणजे नसले तर चालतील आणि असला तर जास्तीत जास्त 1. आता हाच प्रोग्राम बघा, आपण आता कंपाईल केला ना, एरर येणार आहे. विल इट गिव्ह एन एरर? यस. का? कारण क्लासचं नाव काय आणि फाईलचं नाव काय? फर्स्ट. आणि क्लास काय आहे? पब्लिक. क्लासचं नाव ए आहे, पब्लिक आहे आणि फाईलचं नाव फर्स्ट आहे. मग आता ना कंपायलर एरर दे. इट विल से दॅट क्लास ए इज पब्लिक, सेव्ह इट इन अ फाईल a.java. म्हणजे तुम्हाला ते एरर मेसेज देणार बघा. आणि ते एरर्स पण नोट डाऊन असले पाहिजे, तरच एरर्स फाइंड करताना पण आपल्याला सोपं येतं. ओके, बघा आता ह्या एरर मध्ये तुम्ही ऑब्झर्व करताय काय आलंय. एरर काय येत आहे? क्लास ए इज पब्लिक, should be declared in a file named a.java. म्हणजे त्याचं म्हणणं आहे प्लीज याला कशामध्ये सेव्ह करा? त्याच नावाच्या .java मध्ये. किंवा मग पब्लिक काढून टाका, पब्लिक काढून टाका किंवा मग त्याला काय बनवा, म्हणजे त्याच नावाच्या फाईलमध्ये जाऊन सेव्ह करा. रूल मला वाटतं कळलेलं पक्का. आता थोडे अजून पॉइंट्स आहेत, लाईक जॅवॅक करताना. आता आपण जावा सी करताना आपल्या सोर्स फाईलचं नाव देतो ना, म्हणजे फाईल नेम .java, बरोबर. हा म्हणजे हे जावा सी टूल जे आहे ते करेल काय? या फाईलला रीड करणार आणि त्याच्यात पूर्ण सिंटॅक्स चेकिंग करणार की बाबा जावामध्ये तुम्ही तो प्रोग्राम बरोबर लिहिलाय का. असेल तो तर त्याचं वाईट कोड तयार होईल, नसेल तर लाईन नंबर सकट काय येणार? एरर्स. गेटिंग? आणि असेल म्हणजे एरर नाहीये तर डॉट क्लास. आणि डॉट क्लास किती बनतील? जेवढे क्लासेस या .javaच्या आत आहेत. आता जर एकाच वेळेला मला बऱ्याच फाईल्स काय करायच्या कंपाईल, तर त्यांनी ते प्रोव्हिजन पण दिलेलं आहे बघा. फाईल नेम 1.java, फाईल नेम 2.java ... म्हणजे काय कळलं? पहिली फाईल, दुसरी फाईल, तिसरी फाईल, अशा सगळ्या फाईल्सला एका पाठोपाठ एक लिहू शकता. म्हणजे प्रोव्हिजन दिलंय. एक पेक्षा जास्त फाईल्स काय करायचे आहेत? कंपाईल. तर जावा टूलला काय लिस्ट आउट करा सगळ्या फाईलचे नाव. मग हे सगळे फाईल्स एका पाठोपाठ एक कंपाईल होतील. यस. आणि मग सगळ्यांमध्ये ज्यांच्या ज्याच्यात एरर आहे त्यांचं फाईल नेम, लाईन नंबर, एरर. हे बघा आता आपला जो एरर आला होता त्याच्यात फाईलचं नाव पण प्रिंट झालंय ना तिथे, first.java, मग लाईन नंबर 1 आणि काय एरर आहे ते आलं. तर तसंच ते काय करेल, ह्या सगळ्या फाईल्समध्ये जिथे जिथे एरर असतील ते फाईलचं नाव, लाईन नंबर, एरर, फाईलचं नाव, लाईन नंबर, एरर सगळे देतात. मग कधी कधी तुम्हाला वाटेल की ही एवढी फाईलची नावं नेहमी लिस्ट आउट करणे फार डिफिकल्ट आहे. आणि कधी कधी आपला एक असा प्रोजेक्ट आहे ज्याच्यात ह्या फिक्स फाईल्स आहेत त्या काय कराव्याच लागतात कंपाईल. म्हणजे एक प्रोजेक्ट बनवला आहे त्यात काही 10-12 फाईल्स आहेत आणि प्रत्येक वेळेला मला काय करायला लागतं? त्या सगळ्या फाईल्स प्रोजेक्ट रन करायला कंपाईल. मग तेवढे फाईलची नावं लिस्ट आउट करणे खूप डिफिकल्ट होतं ना. मग त्यांचं म्हणणं एक अजून एक पर्याय आहे, जॅवॅक @ आणि एका टेक्स्ट फाईलचं नाव द्यायचं ज्याच्या आत तुम्ही काय टाईप करून ठेवलेलं आहे फाईलची नाव. गेटिंग? म्हणजे ह्या फाईलच्या आत काय टाईप करून ठेवलेत एकाखाली एक तुमच्या सोर्स फाईलची नाव. गेटिंग? जसं इथे login.java लिहिलंय, कळतंय? किंवा welcome.java लिहिलंय, customer.java, will.java आणि ब्ला ब्ला क्लिअर .java. मग त्या सगळ्या .java फाईल्सची नावं कशात लिस्ट आउट केली आहेत? पहिली ही सगळी नावं कशात लिहिलेली आहेत? फाईल नेम्स .txt. ती एक टेक्स्ट फाईल आहे आणि त्याच्या आत मी सगळ्या जावा फाईल्सची काय लिहिले नावं लिहिलेली आहेत. आणि मग आता कंपाईल करताना काय करायचं? ती टेक्स्ट फाईल द्यायची आणि त्याच्या पुढे @ चुकून @
विसरू नका. गेटिंग? @ काढला तर त्याला वाटेल की हीच सोर्स फाईल आहे, म्हणजे फाईल नेम्स डॉट txt सोर्स फाईल. तर त्याच फाईलला काय करायला जाईल? कंपाईल, आणि मग सांगेल ती इनव्हॅलिड जावा सोर्स फाईल. तर आपल्याला ह्याला नाही कंपाईल करायचं आहे, याच्या आत ज्या फाईलची नाव आहेत त्याला कंपाईल. याच्या आत ज्या ज्या फाईल्सची काय नाव आहेत त्यांना आपल्याला काय करायचं? कंपाईल. म्हणून पुढे काय टाकावं लागतं? क्लिअर? पटतंय का मी काय सांगतोय ते? राईट? ओके. तर आता बेसिक कंपायलेशनचं कन्सेप्ट कळलंय. फर्स्ट जावा प्रोग्रामला अजून वेळ आहे, तशी टूल समजलं आपल्याला. तर या टूल बद्दल आपण क्विकली आता डिस्कस करूया. काय काय कळ, आणि पाहिजे डेमॉन्स्ट्रेशन ऑफ त्या @ ते पण दाखवतो. बघा काय करूया आपण, 1-2 फाईल्स वेगळ्या वेगळ्या बनवूया. आता ही एक फाईल आहे, ठीक आहे. फर्स्ट एक फाईल, अजून एक फाईल तयार करतो. ओके. त्या फाईलला सपोज मी second.java म्हणून सेव्ह करतो. त्याच्यात सुद्धा एखादा काही टेस्ट क्लास लिहिलेला, जाऊ दे त्याच्या आत काही लिहित नाही, एम्प्टी क्लास ठेवून देतो. अशी अजून एक फाईल तयार करतो, त्याला सेव्ह करतो सपोज third.java. ठीक आहे. त्याच्या आत काही डेमो क्लास टाकतो. आता सध्या एम्प्टी. करायचं काय बघा, फायनली एक टेक्स्ट फाईल बनवतो, त्याच्यात ते सगळ्या फाईलची नावं लिहितो. पहिलं first.java, कळतंय? second.java, third.java, ही नावं लिहिली त्याच्यात. आता या फाईलला सेव्ह करा, काही नाव द्या. मी ते नाव देतोय names.txt. txt द्यायची गरज नाही, कारण तसंही ते बाय डिफॉल्ट txt सेव्ह. ठीक आहे. या फाईलच्या आत काय आहेत? यांची नाव, बरोबर. आता first.java तर आधीच कंपाईल झाला होता, म्हणून त्याचे डॉट क्लास तर दिसतात आहेत तुम्हाला. पण जेव्हा आता मी या दोघांना कंपाईल करेन तर इकडे एक डेमो डॉट क्लास आणि एक टेस्ट डॉट क्लास पण दिसला पाहिजे का? बर. मग आता कंपाईल करायचे काय वेज आहेत सांगितले. एक तुम्ही असंही लिहू शकला असता, javac first.java, second.java, third.java. सगळे फाईल नेम्स देऊ शकतो एकानंतर एक. first.java, second.java, third.java. Can I give all the file names one after another? ही एक पर्याय. आणि दुसरा पर्याय काय सांगितला होता? javac @names.txt च्या आत काय ते सगळे सोर्स फाईलचे नाव. एंटर. ठीक आहे. आता त्या पहिल्या फाईलचा एरर आला का? कारण त्यात पब्लिक ठेवून दिलेला आहे आपण, बरोबर की नाही? ते पब्लिक काढून टाकतो आता टाइम बिंगला. आणि आता कंपाईल करा. आता सगळ्या फाईल्स काय झाल्या, कोण कोण कंपाईल झालं कळलं ना? names.txt च्या आत कोणाकोणाची नावं लिहिली होती, first.java, second.java, third. सगळे एका पाठोपाठ एक काय झालं, कंपाईल. आणि मग त्या प्रत्येक .java मध्ये जेवढे क्लासेस होते त्या सगळ्यांचे काय तयार झाले, डॉट क्लास. गेटिंग? सी. Tool which reads class and interface definition. javac हा एक काय, एक असा टूल आहे जो कशाचं डेफिनेशन रीड करतो, तुमच्या क्लासचं. पण त्याच्यात इंटरफेसेस पण असू शकतात. पण आता तुम्हाला आत्ताच्या घडीला इंटरफेस काय ते माहित नाहीये. इंटरफेसचं चॅप्टर येईल तेव्हा कळेल. इंटरफेस पण क्लास सारखेच असतात, एवढं लक्षात घ्या. फक्त कॉन्क्रीट नसतात ते. म्हणजे क्लासमध्ये कसे फंक्शन्स विथ अल्गोरिथम असतात, तर ह्यांच्यात फंक्शन्सला काय नसतं, अल्गोरिथम ॲब्स्ट्रॅक्ट असतं. कळेल ते. तर टूल विच रीड्स क्लास अँड इंटरफेस डेफिनेशन, जे कोणत्या लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे, जावामध्ये.
आणि मग त्याला कशामध्ये कन्वर्ट करेल, बाईट कोड. म्हणजे हा असा टूल आहे जो इनपुट म्हणून काय घेतोय, जावा मध्ये लिहिलेला सोर्स फाईल ज्याच्यात क्लासेस इंटरफेसेस लिहिलेले आहेत, त्याच्यात एरर्स शोधणार, नसेल तर त्याला कशामध्ये कन्वर्ट करणार, बाईट कोड. आणि बाईट कोड काय माहिती आहे ना, इज बाईट कोड अ हायपोथेटिकल कोड, अ व्हर्च्युअल कोड किंवा जावा एक्झिक्युटेबल्स. पण तो असा कोड आहे जो डायरेक्टली मेमरीमध्ये लोड करून आपला सीपीयू रन करू शकेल का, नाही, कारण ते नेटिव्ह मध्ये नाही. त्याला नेटिव्ह मध्ये आणायला मग कोण आहे, व्हर्च्युअल मशीन. मग व्हर्च्युअल मशीन बाईट कोड घेईल आणि बाईट कोडला कशात ट्रान्सलेट करेल, ऍक्च्युअल मशीन कोड. तर तो पार्ट नंतरचा आहे. ठीक आहे. आता इथे पिक्टोरियली दाखवत आहे की जावा सी हा आपला टूल आहे. तो आपल्याकडे आहे आता का, कारण आपण लास्ट सेशन मध्ये जेडीके इन्स्टॉल केलेलं आहे. आता हा जावा कंपायलर इनपुट म्हणून काय घेणार, जावा सोर्स फाईल. ठीक आहे. ज्या सोर्स फाईलला तुम्हाला पाहिजे ते नाव लिहा, एक्सटेन्शन काय असलं पाहिजे, डॉट जावा. आता ही सोर्स फाईल कोणाला गेली, तुमच्या जावा कंपायलरला. कंपायलर असल्यामुळे त्याची कंपायलेशन पॉलिसी आहे, ते पूर्ण डॉट जावाला रीड करणं आणि काय चेक करणं, सिंटॅक्स सिमेंटिक एरर्स असतील तर ते एरर्स इथे सांगेल. सिंटॅक्स अँड सिमेंटिक एरर्स. आता तुम्ही म्हणाल सिंटॅक्स एरर्स मान्य आहे, म्हणजे ग्रॅमर नाही फॉलो केलंय. सिमेंटिक काय, जिथे मीनिंग नाही फॉलो केलंय. एक्झाम्पल आपण घेतलंय मागे फीचर्स मध्ये, जेव्हा आपण फीचर्स बघितले ना, जावा इज रोबस्ट अँड सिक्युअर. जेव्हा ते जावाचे फीचर्स घेत, त्यातला तो एक फीचर घेतला ना, रोबस्ट अँड सिक्युअर, त्यात सांगितलं होतं ना की जावामध्ये स्ट्रिक्ट कंपाईल टाइम चेकिंग होतं, रन टाइम चेकिंग. तेव्हा नाही एक एक्झाम्पल दिलेला की आपण डिक्लेअर केलाय तो व्हेरिएबल ॲज इंटीजर, बरोबर, आणि त्याला असाइन केली आहे एक फ्लोट व्हॅल्यू किंवा डबल व्हॅल्यू, राईट. मग कंपायलर काय म्हणते की सिंटॅक्स मध्ये काही प्रॉब्लेम दिसत नाहीये मला, ठीक आहे, डिक्लरेशन बरोबर आहे, असाइनमेंट बरोबर आहे, एक व्हॅल्यू दुसऱ्याला काय होतीये असाइन, तर सिंटॅक्टिकली हे काहीच प्रॉब्लेम नाही. पण चेक होत आहे की असाइनमेंट करण्याला हे दोघे कंपॅटेबल नाही आहे. हा डबल आहे आणि हा इंटीजर. मग तिथे काय होत आहे, वायडनिंग का नॅरोईंग, नॅरोईंग होतं, आणि नॅरोईंग होत आहे तेव्हा तो एरर देतं. एरर काय, पॉसिबल लॉस. त्याचं म्हणणं हे 0.1 लॉस होऊ शकतं, मग त्याचं एरर येतं, पॉसिबल लॉसी कन्व्हर्जन फ्रॉम डबल टू इंट. गेटिंग. मग तो एक त्याचा इश्यू आहे फक्त. मग तो एरर कशात येतो, त्याला सिमेंटिक एरर्स म्हणायचं. गेटिंग. ठीक आहे. असेल तर एरर सांगेल आणि नसेल तर अजून एक फाईल तयार होते का, त्याला आपण जावा एक्झिक्युटेबल म्हणायचं. पण जावा एक्झिक्युटेबल्स हे कधीच डायरेक्ट कोण रन करत नसतं, सीपीयू. जावा एक्झिक्युटेबल्सला रन करायला अजून एक प्रोग्रामची गरज आहे, दॅट इज युअर जावा व्हर्च्युअल मशीन. आणि मग तो व्हर्च्युअल मशीन ह्या बाईट कोडला ऍक्च्युअल मशीन कोड, आणि मग तो पुढचा पार्ट आहे. गेटिंग. म्हणजे तो दुसरा टूल आहे जो आपण पुढच्या स्लाइडवर डिस्कस करणार आहे. तर काय तयार झाली, एक बाईट कोडची फाईल, फर्स्ट डॉट क्लास. आता बऱ्याच जणांना हा एक्झाम्पल बघून असं वाटेल, कन्क्लुजन काय, की जे डॉट जावाचं नाव असतं तेच डॉट क्लासला. पण प्लीज काय लक्षात ठेवा की असा काही नियम नाही. डॉट क्लासचं नाव हे या डॉट जावाच्या फाईल नेमच्या नावावर डिपेंड करत नाही, ते कशावर अवलंबून नाही आहे, या डॉट जावाच्या नावावर. तर या फाईलचं नाव कशावर डिपेंड करतं, क्लासच्या नावावर. म्हणजे याच्या आत जो क्लास तुम्ही टाईप केलेला आहे ना, त्या क्लासला काय नाव दिलंय त्याच्या नावावर हे डिपेंड करतं. गेटिंग क्लिअर. आणि म्हणून मी आता थोडेसे पॉइंट्स दिले ना की एका डॉट जावामध्ये पाहिजे तेवढे काय लिहू शकता, क्लासेस. मग जेवढे क्लासेस तेवढे डॉट क्लास फाईल डिरेक्टरीमध्ये आहेत. गेटिंग. ओके. क्लासच्या आत पण काय असू शकतो, क्लास. प्रत्येकाचे आपले आपले नियम आहेत. सिंटॅक्स बघा, पहिलं काय लिहायचं, जावा सी, आणि पुढे काय द्यायचं, तुमच्या सोर्स फाईलचं नाव, ज्याचं एक्सटेन्शन काय आहे, डॉट जावा.
राईट. मग हे डॉट जावा या फाईलचं नाव कोणाला दिलं? या जावा सी टूलला. आता आपल्याला जर एक पेक्षा जास्त जावा फाईल्स कंपाईल करायच्या असतील, एक पेक्षा जास्त जावा फाईल्स, तर तो रूल पण आत्ताच मी तुम्हाला दाखवला. त्या सगळ्या फाईलची नावं लिहायची एका पाठोपाठ एक आणि ते जावा सी टूलला द्यायचं. मग प्रत्येक फाईलला एका पाठोपाठ एक कंपाईल करेल आणि मग त्या प्रत्येक फाईलमध्ये एरर असतील तर फाईल नेम, लाईन नंबर, एरर सगळं डिस्प्ले करणार. पण मग कधी कधी टीडीएस होता ना असं सगळ्या फाईलची नावं एका पाठोपाठ एक लिहायची, कारण कधी कधी तुम्ही एक पूर्ण प्रोजेक्टच काय करताय, कंपाईल. म्हणजे असं होऊ शकतं की त्या प्रोजेक्टमध्ये बाकीच्या फाईल्स सारख्या काय होत आहेत, लागत असतील, तर मग त्या एकालाच काय करून चालणार नाही, कंपाईल. त्याच्यावर बेस ज्या बाकीचे आहेत ते पण ऑटोमॅटिक काय व्हायला पाहिजे, कंपाईल. म्हणून मग काय करतो आपण, एक वेगळी फाईल बनवतो. त्या फाईलच्या आत काय लिहितो, आपल्या सोर्स फाईलची नावं आणि मग जावा @ आणि ते लिहायचं. आता हे सगळं कधी लागतं, जेव्हा तुम्ही स्वतः कन्सोलवर करणार आहे, म्हणजे तुम्ही स्वतः कमांड प्रॉम्प्टवर हे सगळं करणार. पण नॉर्मली जर IDE वापरणार असाल ना, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, लाईक इक्लिप्स किंवा नेटबीन्स किंवा इंटेलिजे, तर त्यांचे टूल्स हवे तेव्हा हे सगळं करायची गरज नाही, कारण तिथे सगळं माऊसच्या क्लिकवर, म्हणजे ते टूल्सच स्वतः काय करतील, सगळी ऍक्टिव्हिटी करणार आहेत. बघा आता ह्या फाईलच्या आत काय लिहायचंय, आपल्या आपल्या सोर्स फाईलची नावं. मग ह्याच्या आत मी लिहिलेलं आहे सपोज login.java, report.java, a.java, काही असेल ते. क्लिअर? आता होईल काय, कळलं ना? ही फाईल कंपाईल होईल का या फाईलच्या आत जे फाईल्स आहेत ते कंपाईल होतील, ज्यांची नावं लिहिली आहेत ते कंपाईल होणार. क्लिअर? बरं, आता इथपर्यंत कळलं. आणि ते पण कळलं ना की जर त्या फाईलच्या आत एखादा क्लास पब्लिक असेल तर मग त्या फाईलचं नाव आणि क्लासचं नाव सेम पाहिजे, आणि त्याच्यामुळे एका फाईलमध्ये एकपेक्षा जास्त काय नसू शकतात पब्लिक क्लास, कारण लिहिलंय तर ते आपल्याला तेवढ्या फाईल्समध्ये सेपरेट करायला लावेल. म्हणजे जितके पब्लिक क्लास तेवढ्या वेगळ्या वेगळ्या फाईल्समध्ये तुम्हाला तो कोड काय करावा लागेल, सेम. आणि टॉप क्लासला कधीच काय देता येत नाही, प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड, एकतर डिफॉल्ट किंवा एकतर पब्लिक. बरं, आता नेक्स्ट सेशनमध्ये आपल्याला दुसरा टूल डिस्कस करायचा आहे, दॅट इज जावा टूल. आणि त्याच्याबरोबर तो पहिला प्रोग्राम जो आपण लिहिला हॅलो वर्ल्डचा, तो टोकन बाय टोकन सगळं समजत जायचं आहे. म्हणजे अगदी वर्ड क्लास पासून सुरुवात करायची. क्लास वर्ड क्लास काय, त्या क्लासचं नाव काय, त्याची बॉडी, ते मेन काय, ते स्टॅटिकच काय, प्रत्येक गोष्ट काय करणं, एक्सप्लेन एव्हरीथिंग, आय टेल यू इन डिटेल. आणि मग तो फर्स्ट जावा संपला की मग आपण परत एलिमेंटरी प्रोग्रामिंग सुरू करायची. मग परत आयडेंटिफायर्स, डेटा टाईप्स सगळं येणार, ऑपरेटर्स, जे आपण सी मध्ये जसं केलंय तसंच.